कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर दादा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला कोणीतरी माझ्या साडीवरून बोललं की तुमच्या अंगावरती राहून राहून तशाच म्हणजे सारख्या चेंज नसते तर हाय तशाच साड्या असतात तुमच्या अंगावर, की तुमची परिस्थिती एवढी नाजूक आहे का की तुम्हाला साडी घ्यायला पैसे नाहीत. अशी काय कमेंट आली मला. असं काय नाही हो, फाटक्या कपड्यात दिवस काढलेले पण मला जुन्या साड्या घालायला काही फरक पडत नाही. मला लय बेकार दिवस काढलेले आहेत. उन्हाळ्याची पायाला चप्पल भेटत नसायची, थंडीचा अंगावर ओढायला पांघरून भेटत नसायचं, आणि पावसाळ्याचं डोक्यावर छत नसायचं. अशी परिस्थिती काढलेली. माझ्या अंगावरती साडी फाटलेली आहे का जुनी आहे का नवीन आहे ह्याचा कधी विचार करीत नाही. मी मेकअप केला आहे की नाही. आपलं काम एकदम सरळ आणि साधं काम असतं. मी जास्त विचार करीत नाही की नवी साडी नेसावून मी दुनियाला छान दिसावं, असं डोक्यात नसतं माझ्या. जसं आहे तसं राहायचं. जशी परिस्थिती आहे ना तसंच राहिलेलं बरं. लोक बोलतात ना अवकात बघून राहायचं म्हणून, तसंच काम आहे माझं. आपली जशी परिस्थिती आहे ना तसं राहायचं. रोज एक एक व्हिडिओला एक एक साडी घालायची हे मला नाही आवडत. पहिल्यापासूनच नाही. तुम्ही काय सांगता मला की नाही तुझ्याकडे साड्या नाहीत काय, हाय त्याच साड्यांवरती व्हिडिओ बनवल्या जाते तर जरा चांगली राहत जा, चांगल्या साड्या घालायच्या. काय करायचं, हाय तसं राहायचं. एक एक दिवस असा होता माझ्या आयुष्यात, एक एक दिवस असा होता की मला एक एक ड्रेसवर मला 12 6 महिने काढावं लागायचं. आणि तवाचा काळ तर वेगळा होता. 30 वर्षाचा काळ वेगळा काळ होता. कोणी कोणाला कपडासुद्धा देत नसायचं तेव्हा. तशा काळामध्ये मी फाटक्या कपड्या दिवस काढलेले आहेत. आता काय सगळं माझ्या हातात आहे. म्हणून तशी साडी घेऊ शकते मी. मला कोणाच्या हातातून नाही घ्यायचं की कोणी माझ्या उपकार केला पाहिजे असं काय नाही. मी म्हणून तशी साडी घेऊ शकते, पण ती मला आवडत नाही. आपलं साधं सिंपल राहायचं, साधंच राहायला आवडतं मला पहिल्यापासून. पण ते तुम्ही तसं बोललात ना की तुझ्याकडं अजूनच साड्या घ्यायला पैसे नाहीत का, असेच कसे पण घाण्याचे व्हिडिओ बनवते. माझी राहणीमानच अशी पहिल्यापासून. आणि मी स्वतःकडे बघत नाही कधीच सारखेच गेले ना आरशात जाऊन बघितले आणि स्वतःला मकडले असं कधी नाही. जसं आहे तसंच राहिलेलं बरं. जिथली तिथं राहिलेलं लई चांगलं. परत दुसरं पुन्हा तुम्ही बोलायला उभे राहिले, अरे पहिले कशी राहत होती आता कशी राहते. मी प्रत्येक वस्तू सांभाळूनच वापरते. नाही जोपर्यंत साडी अंगावली फाटत नाही तोपर्यंत मी फेकून देत नाही. तुमचं खरं आहे, हाय त्या साड्या असतील ना, खरं आहे तुमचं. ते का आणि कशामुळं सांगू तुम्हाला. तसे दिवस काढले, त्या दिवसामधून तशी बाहेर पडले. प्रत्येक वस्तूची आणि प्रत्येक शब्दाची जाण आहे मला. ते विसरले जाणार नाही कधी. लोक विसरत असते आणि त्यांचे नाजूक दिवस असले तर ते विसरून गेले असते, पण मी कधी विसरले जाणार नाही. जे माझे जे आयुष्यात घडलं, माझ्या भूतकाळात जे घडलं ना ते माझ्याच्याने कधी विसरणं होणार नाही. तुम्ही काही म्हणा मला. काही लोकांना तर हे माझे असे व्हिडिओ आवडत पण नाही, भूतकाळातले व्हिडिओ आवडत पण नाहीत माझे. हे काय सारखी सांगते म्हणतात. पण जिथं जीवाला वेदना होतात ना, जिथं वाईट लागतं तिथं तुमच्यापाशी शेअर करावं असं वाटतं. की तुम्ही एक माझी फॅमिलीच आहात ना, म्हणून आपला व्हिडिओ सोडून देते. मी सांगत राहते की असं काय नाही ना की लोकांबद्दल सांगते म्हणून, असं काहीच नाही. आपलं सहज आपलं परिवार असल्यासारखं सहज बोलते. आणि हे अशा व्हिडिओला सुद्धा घाण कमेंट येतात. हे एवढे साधे व्हिडिओ असून ना ह्या व्हिडिओला सुद्धा घाण कमेंट येतात. आता कमेंट सारख्या काय यायला लागल्या की तुम्हाला साड्याच नेसाय नाही, तुम्ही तुमच्याकडे साड्या नाही का, एवढी दलिंद्री आली का तुम्हाला. कशाला साड्यामध्ये जसं आहे तसं राहायचं, आहे तसं खायचं. कोण ना आपल्याला कोण बघणार आहे. कोण बघायला नाही की तू अशीच का राहते, तू अशीच का खाते. आपल्या घरात आपण राहायचं, आपल्या मर्जीने राहायचं. आपल्या घरामध्ये जसं वाटतंय तसं. लईच मेकअप केल्याने, लईच भारी साडी घातल्याने नाही ते मला पटतच नाही. साड्या नाहीत अशा नाहीत, माझ्या हातात आहे सगळं. मी पाहिलं तर कितीची साडी घेऊ शकते, किती भारी राहू शकते, पण ते आपल्याला तिला पटतच नाही. परिस्थितीच्या अनुसारच राहावं आपलं. मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही, पण मला असं वाटतं जशी आपली परिस्थिती आहे ना त्यानुसारच राहिलेलं बरं असतं. नाही तर मला कोणी रोकटोक करीत नाही कशी पण राहायला. ड्रेस घाल, साड्या घाल,
भारीतल्या साड्या घाल. माझा नवरा शब्दाने बोलत नाही मला की तू अशीच का राहते आणि एवढी चांगली का राहते आणि एवढी चांगली का साडी घालते. ह्या गोष्टीबद्दल बोलत नाहीत मला घरातले कोणी. मी माझ्या मनाची मालकी नाही. मला कोणी सांगण्याची शिकवण्याची ही गरज नाही. मला माझ्या माझ्यावरच माझं घर चालतं. मी जसं बोलत तसं. फक्त हे पहिलं आयुष्यात माझ्या काय घडलेलं ना ते विसरत नाही आणि विसरणार पण नाही काय हे घडलं माझ्या आयुष्यात. आणि तुम्ही साडीवर मला बोलता. माणसाला प्रत्येक गोष्टीची जाण पाहिजे. 4 पैसे जवळ आले म्हणून उत्मत करायचं नाही. त्याचं लक्ष्मी एकदाच येते आणि एकदाच जाते. आली ना तर तिला कशी थोपवून धरायची, गेली तर लवकर येत नाही. त्याच्यामुळं ना प्रत्येक गोष्टीचा विचार करून ती गोष्टीचा वापर करायचा. तुम्हाला काय उचलायची जीवन लावायची टाळायला. खरं आहे का नाही? तसं नाही माझं. मी लई सगळ्या गोष्टीचा विचार करते. प्रत्येक गोष्टीचा विचार करून पाऊल पुढे टाकते. मी दुसऱ्याला विचारून दुसऱ्याचा सल्ला घेऊन मी पुढं पाऊल टाकत नाही कधी. मी माझ्या डोक्याने चालणार. मी कधी मी कोणाचं ऐकत पण नाही. मला कोणाचं ऐकून घ्यायची सवय पण नाही. ती पहिल्यापासून मर्जीने एकदी राहिली ना तर कोणाचं ऐकून घेण्याची सवय पण नाही. जो पण निर्णय असेल ना तो मी माझ्या मनानेच घेणार. मला जसं आवडतं मी तशीच राहणार. प्रत्येक निर्णय माझ्या मनाने घेणार. त्यांनी मला सांगावं मग मी तो निर्णय घ्यावा असा स्वभाव नाही आहे माझा. सरळ रस्त्याने चालायचं आणि सरळ मनाने राहायचं. त्यातच सगळे. तुम्ही बघा ना काय दिवस होते माझे. दिवस म्हणजे अजून तशी नाजूक परिस्थिती माझी आहे तशीच आहे. दुखण्या भाण्याने दवाखान्याने मी व्यापल्या गेलेले. पण एक फॅमिलीत आले ह्याचा खूप मोठा गर्व आहे मला. खूप मोठा गर्व आहे मला. कमेंटमध्ये सांगा मला नक्कीच. आठवणीने सांगा कसा व्हिडिओ